बोल. अरे तू फोन कट का करतोयस? तू बरा आहेस ना? आणि कुठेस आता? रिक्षात आहे. तू अजून घरी नाही पोहोचलास? पोहोचलो, परत निघालोय. का? ओके, तू डॉक्टरांकडे चाललायस का? डॉक्टरकडे नाही चाललोय मी. मग कुठे चाललायस तू? ऑफिसला चाललोय. ऑफिसला? अरे पण आज संडे आहे. हे बघ सई, आपण काल दिवसभरची मजा मारली ना, त्याची शिक्षा म्हणून ऑफिसला जायला लागतंय. काही गरज नाहीये. आत्ताच्या आत्ता ती रिक्षा मागे फिरव आणि घरी जा. हे बघ, आज संडे, तसंही जास्त काम नसणार आहे ऑफिसमध्ये. तुला ऑलरेडी बरं नाही आणि तब्येत जास्त महत्वाची आहे, ऑफिस नाही. हवं असलं तर मी त्यांना कॉल करते आणि सांगते तुला बरं नाहीये. बस ना, बस. एकतरी जे काय होते ते तुझ्यामुळे होते. मी काय केलं? नाही सॉरी, तू काहीच नाही केलंयस का? मीच केलंय. तुझे सगळे हट्ट पुरवण्याचं वचन मीच दिलं. तू काल ऑफिस बुडव म्हणाल्यावरती मीच बुडवलं. बाहेर तू म्हणलीस तसं मीच वागलो. तुझ्यासोबत काल दिवसभर फिरलो आणि स्वतःचं वाटोळ करून मीच घेतलं. हे बघ सई, तुझं फक्त एकच चुकलं. तू मला शहाणा समजून मला वेडेपणा करायला लावलास. पण ऍक्च्युली मी वेडाच आहे. अगं मी वेडा आहे, मूर्ख आहे, बेअक्कल आहे. नाही, कारण शहाणा असतो तर तुझं म्हणणं मनावर घेतलंच नसतं, आणि तुझं म्हणणं मनावर घेतलंच नसतं तर असं झालंच नसतं. आदित्य, तू शांत हो. माझं ऐकून तरी घे. नाही, हे बघ, आता मला कुणाचंच काहीच ऐकायची इच्छाही नाहीये आणि काही ऐकण्याचा अंगात त्राणही नाहीये. फक्त एकच सांगतो, मी नाहीये अगं तुझ्यासारखा. नियम मोडून नाही, मन मोडून, जीव तोडून जगणारा माणूस आहे. चौकटीच्या बाहेर येणं सोपं असतं असेल, चौकटीच्या बाहेर जगणं फार अवघड असतं. मला खरंच वेडेपणा करायला आवडेल, पण तो परवडणार नाही. हे कळून चुकलोय मला सई. आपले रस्ते वेगळेत आणि तुझ्या रस्त्यानं चालणं मला नाही जमणार, कधीच नाही. अरे या मिस्टर शहनशाह, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नाही, पण मला एक गोष्ट कळत नाही मिस्टर शहनशाह, तुम्ही इथे कसे काय आला? कारण मी तर फक्त आदित्य कश्यपना फोन करून इथे बोलावलं होतं. तुमचे चेहरे जसे सारखे आहेत तसे तुमचे फोन नंबर सुद्धा सारखेच आहेत का? सर, तुम्ही काय बोलता मला काही कळत नाही. वेड पांघरून पेडगावला जायची गरज नाहीये. तू आणि तुझ्या गर्लफ्रेंडने तुझं कितीही वेळा बारसं केलं, तुझं नाव शहनशाह काय मोगले आझम जरी ठेवलं ना तरी माझी नजर चुकू शकत नाही. ऑफिसला दांड्या मारून पोरी फिरवणारे तुझ्यासारखे अनेक प्रेमवीर पाहिलेत रे मी, आणि त्यांना वटणीवर कसं आणायचं हे सुद्धा मला चांगलं कळतं. बघा सर, मी जीप चालवायची गरज नाहीये. हातपाय हलवा आणि कामाला लागा आता. बंद करा तो अभिनय. असला खोटेपणा करायला शरम नाही वाटत तुम्हा लोकांना? हा खोटेपणा नाही, मी खरंच सांगतोय. म्हणजे मेलेल्या आईचा वाढदिवस, आजीच्या प्रॉपर्टीचं काम, आणि आता हे जे तुझं चाललेलं आजारपणाचं नाटक, हे सगळं खरं आहे? नाही, म्हणजे सगळं नाही, पण गप्प बसायचं. सत्य काय असत्य काय हे पुराव्यांवरून सिद्ध होतं, आणि माझ्याकडे पुरावे आहेत. बघायचे तुला? हा, तुझ्याकडे पुरावे आहेत? सांग ना. मेलेल्या आईचा, तिच्या वाढदिवसाचा फोटो आहे तुझ्याकडे? काल ज्या आजींनी मला फोन केला त्या आजींचा फोटो किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तुझ्याकडे? आणि आता तुझं हे जे आजारपणाचं नाटक चाललंय ना, त्याचं मेडिकल सर्टिफिकेट किंवा औषधांचं प्रिस्क्रिप्शन आहे का तुझ्याकडे?
नाहीये, मला माहितीये. तेव्हा आता असली नाटकं बंद करा आणि कामाला लागा. सर पण काम सगळंच झालंय. या सगळ्या फाईल्स कम्प्लिटेड आहेत. आदित्य कश्यप, काम कधीच संपत नाही. आयुष्यात तुम्ही जो खोटेपणा करता ना, तो तुम्हाला आज ऑफिसच्या कामात करायचा आहे. तुम्ही खरेपणाने हे सगळे जे रिपोर्ट्स बनवलेत ना, ते माझ्या सांगण्यावरून आता तुम्हाला बदलायचं. सॉरी सर, हे मला नाही जमणार. का का नाही जमणार? कारण हे चूक आहे. तसं असेल तर मला मॅनेजमेंटला रिपोर्ट करावं लागेल. कारण ऑफिस आणि काम सोडून काल त्या पोरी बरोबर तुम्ही जो गुलछबूपणा केलाय ना, त्याचे फोटो छापून मी कंपनीत लावतो. हो, तेही चुकीचंच आहे ना. शाबास, असं शहाण्यासारखं वागावं माणसाने. काय ट्रस्टींच्या मेहरबानीने जरी तुम्ही या कंपनीत चिकटलेले असाल ना, तरीही इथे टिकून राहायचं असेल तर आमचाच शब्द पाळावा लागेल तुम्हाला. आपण कंपनीचे ट्रस्टी आणि ट्रस्टींच्या शब्दाला काहीच किंमत नाही. शनिवारी ऑफिस अर्धा दिवस चालू ठेवा ही आपली अट होती, पण रविवारी कसलं आलंय ऑफिस? अरे बंधू, आदित्य आपला भाचा आहे म्हणून तुला असं वाटतंय. आता कंपनीत इतर माणसं सुद्धा आहेत ना, ती सुद्धा कामच करत असतील ना. हो पण का? ती तरी का कामं करतायत? ऑफिस मध्ये असलं कुठलं काम सुरू आहे जे आपल्याला माहिती नाही? अरे असेल काहीतरी, पण मला काळजी वाटते आदित्यच्या तब्येतीची. अरे जाताना तापानं फणफणला होता तो. आता काम असून सुद्धा तो कसं करणार आहे कुणास ठाऊक. हो पण मलाही काळजी आहे. पण आदित्यने ऑफिसमध्ये तब्येतीविषयी काही सांगितलं नसणार. तुला माहिती आहे तो कसा आहे ते. मगापासून मी त्याला फोन करतोय पण फोन उचलत नाहीये तो. आताही फोन उचलत नाही तो. फोन बाजूला ठेवून काम करत असणार. ती दादाची शिस्त ना कधी कधी अशी नडते. मला असं वाटतं भाई आपण ऑफिसमध्ये जाऊया सर. अरे बंधू बंधू थांब. अरे आपण आदित्यला किती सांगितलं तरी तो आपला ऐकून घरी येईल का? अरे आदित्यला भेटण्याविषयी म्हणत नाही मी. आपण सरळ मल्होत्राला गाठूया आणि त्याला चांगलं खडसवूया आणि सगळ्या ऑफिस स्टाफला सोडायला सांगूया. आपण सांगून काय आदित्य ऑफिस सोडणार नाही, पण ऑफिसच सुटलं तर तिथे फार काळ थांबणार नाही. बंधू तुला वाटते तेवढं सोपं नाहीये. आदित्यनं आपल्याला कंपनीत किंवा मल्होत्रा सोबत बोलताना बघितलं ना तर त्याला संशय येईल. आणि मग त्याच्यापासून काय जगापासून सुद्धा आपल्याला हे सत्य लपवून ठेवणं शक्य होणार नाही. काढ तो शर्ट काढ. अरे पण भाई, अरे काय एक तर दादा घरी नाहीये, त्याच्या अपरोक्ष आपण काही केलं ना तर तो आपला जीव घेईल. आपण काय हातावर हात ठेवून बसून राहिलो? आता आदित्यच्या फोनची वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाहीये. फोन उचल यार आदित्य. ओ मैडम, ओ मेम साहब कहाँ जा रहे हो? अब मुझे अंदर जाना है, एक फ्रेंड है उससे मिलने जाना है. ऐसे अलाउड नहीं है, बिना परमिशन वाके कोई अंदर बाहर नहीं जा सकते. भैया दोस्त 2 मिनट का काम है, 2 मिनट का अरे सिर्फ. 2 मिनट वहाँ हो या 4 मिनट वहाँ, अंदर नहीं जा सकते. चलो उधर जाओ.
मॅडम. सर सरबत घ्या. नाही नको, लवकरात लवकर काम संपवतो आणि मग घरी जाऊनच जेवतो. सर खरं म्हणजे आज तुम्ही कामावर यायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे हे झोलवालं काम तुम्हाला करावं लागलं नसतं ना. दादा माझीच चूक होती. सलग 2 दिवस दांडी मारली आहे म्हणून आज यावंच लागलं. आज नाही तर उद्या हे काम मला करायला लावलंच असतं त्याने. हो सर, पण तुमची तब्येतीचा त्रास सहन करेन हो मी, पण हा जो खोटेपणाचा त्रास आहे ना, आज रात्रभर मला झोप नाही लागू देणार आहे. हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. तुमच्या खरेपणाची मेहनत मी फुकट जाऊ देणार नाही. ओ मॅडम 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 तुम्ही दादा 2च मिनिटं, माझं 2च मिनिटाचं काम. अहो 2 मिनिटं काय पाहिजे तेवढा वेळ घ्या की, काय बिंदास. थँक्यू दादा. ते तुमच्या वॉचमनना समजावा, मग मला आतच येऊ देत नव्हते. म्हणाले पोलिसांना बोलवेन आत गेलात तर. मग मी पण त्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांची फौज बोलवा, 12 वर्ष मला जेलमध्ये शिक्षा झाली तरी चालेल, पण आदित्यला घेतल्याशिवाय मी आज राहणार नाही. एक नंबर बोलला तर. हे अरे काय काय चाललंय? तुझं काय चाललंय? तू काय करतोयस आणि का आलायस इथे? ऑफिस आहे माझं, से काम करतोय. मग मी सुद्धा माझं काम करते. तू माझा मित्र आहे. मित्राची काळजी करणं आणि काळजी घेणं हे माझं काम आहे. सई प्लीज आता नको ना बघ, मला प्लीज हे लवकरात लवकर संपू देत काम, मला घरी जायचंय. अरे माझी सुद्धा हीच इच्छा आहे की तू लवकरात लवकर घरी जाऊन आराम करावा. मग वेळ का वाया घालवतेस आता माझा? मी तुझा वेळ घालवत नाहीये, उलट वाचवतीये वेळ. तू थांबव बरं हे सगळं. हे काम थांबव आणि घरी चल. नाही जमणार मला. का नाही जमणार? इथे या अशा अवस्थेमध्ये काम करणं जमतंय तुला, पण घरी जाऊन आराम करणं नाही जमणार. आधी त्याने काल धडपडलाय, मुका मार लागला, अंगात ताप आहे तुझ्या. या अशा अवस्थेत कोणी ऑफिसला येत नाही. आणि आज संडे आहे यार. संडेला कोण काम करून घेतो आपल्या एम्प्लॉईज कडनं? दादा तुम्हीच सांगा, हे बरोबर आहे का? बरोबर आहे मॅडम तुमचं. अहो पण इथले सगळे बॉस असेच आहेत. खऱ्या माणसाची वाट लावायची आणि खोटं काम करून पोट भरायचं. कुठे बसतात कुठे तुमचे बॉस लोक? एकेकाची कॉलर धरून त्याला इथे आणते आणि लाईनीवर आणते सर. कुठे ते जोशी, कुठे सांगा मला. सई बास बास. हो तुझे काही आतापर्यंत केलंयस ना ते इनफ आहे. आता अजून काही केलं नसतं माझी नोकरी जायलाच यांची नोकरी घालून बसशील तू. अहो साहेब तुम्ही माझ्या नोकरीची फिकर करू नका हो. तुम्ही तुमच्या तब्येतीची फिकर करा. दादा तुम्ही प्लीज तुमचं काम करता का? हो दादा बरोबर आहे, तुम्ही तुमचं काम. आदित्य चल उठ पटकन. आदित्य उठ बरं. सई बास ना बास ना. अगं बास झाले ना आता तुझे हट्ट, बास झाला ना तो वेडेपणा. आदित्य रे मी तू मला कोण समजतीयस? तुझ्या हातचा भावला. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. काय गुलाम नाहीये ना ग मी सई. आणि तूही मैत्रीण आहेस ना माझी, का मालकीण आहेस? मग तुझ्यापेक्षा ते मालक बरे ना. त्रास देतात, वाटेल तसं वागवतात, पण महिन्याच्या शेवटी पगार मिळतो ना. हे इथं हे करून काय मिळतंय मला? मनस्ताप मिळतोय फक्त. प्लीज मी हात जोडतो आता, प्लीज प्लीज आज माझा त्रास अजून वाढवू नकोस. मी हा फिजिकल त्रास मी गोळ्या घेऊन घेऊन दूर करेन, पण ह्या त्रासावरती एकच इलाज आहे. तू आता माझ्या नजरेसमोरनं जा प्लीज सई. जा तुम्ही जा. काय रे, कोण आलं होतं आता इथे? तुझी गर्लफ्रेंड ना? अरे लाज लज्जा असावी रे एखाद्याकडे, पण नाही. दांडी मारून ऑफिसची कामं सोडून फिरलास तिच्या बरोबर आणि आता डायरेक्ट तिला ऑफिस मध्ये बोलावलंस.
सर अरे ही कंपनी आहे, ऑफिस आहे आपलं. एखादी बाग किंवा चौपाटी नाही गर्लफ्रेंड बरोबर भलते सलते चाळे करायला. पोट भरतं आपलं या कामाने, घर चालतं. निदान या जागेचा तरी मान ठेवा. हे बघ, हे जमणार नसेल ना तुला तर इथून चालतं व्हायचा. मी काहीही चुकीचं केलं नाहीये. आणि यापुढेही करणारही नाहीये कधी. माझा जीव गेला तरी चालेल, पण या कंपनीला डाग पडेल असं मी काहीही करणार नाहीये. आणि ही कंपनी माझी. ए शिंदे, हा मल्होत्रा साहेब, हो इथे एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. वा आधी आदित्य कुठे? मला त्याला आत्ताच्या आत्ता पाहायचंय. आहे कुठे तो? काय झालं आप्पा? झालं काही नाही, मला हे सांगा की आदित्य कुठे आहे? अहो आप्पा, आदित्य कामावर गेलाय. मग त्याला तातडीनं बोलवून घ्या आणि आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर हजर करा. आप्पा तुम्हाला काय होतंय का? आम्ही आहोत ना. मला काही होत नाहीये, त्याला होत असेल. हो आप्पा, हे काय बोलताय तुम्ही? आणि का कुणाचं त्याच्या विचाराने माझा जीव कावरा बावरा होतो. मला नक्की वाटतं की तो संकटात आहे. बंधूने त्याला आपल्या भरोशावर सोडलंय. आपली जबाबदारी येतो. त्याला काही झालं ना तुम्ही स्वतःला कधी माफ नाही करा, कधी नाही. तुम्हाला जमणार नसेल तर मला सांगा, मी स्वतः जाऊन बघतो त्याला. आप्पा आम्ही आहोत ना, तुम्ही काळजी करू नका. आम्ही आता त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला घेऊन येतो. आता कसं बोललास? तू काही काळजी करू नकोस. आपण जमेल तितकं लपून जाऊ आणि जितकं जमेल तितकं आदित्यपासून लपवून ठेवू. नाही नाही, आज आदित्यला कळून दे. आपण त्या कंपनीचा ट्रस्टी आहोत, तो त्या कंपनीचा मालक आहे. अरे किती दिवस अशी लपवाछपवी करा? या लपवाछपवीपेक्षा आदित्यचा जीव महत्वाचा आहे. तुझी बरोबर बोललास तू. त्याच्या तब्येतीपुढे काही महत्वाचं नाही. आप्पा येतो आम्ही. आदित्यला ऑफिस मधून घेऊनच येतो. चल बंधू. मल्होत्रा साहेब, सत्यानाश जोशी, तूने सत्यानाश कर दिया यार. हो पण सर. अरे काय आहो पण. अरे यार, मैं आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज को अपने नाम पे करने के सपने देख रहा हूं, और यार तू मेरा नाम इस कंपनी से ही आउट करने की सोच रही है. नाही तसं नाही सर, मी फक्त याला धडा शिकवत होतो. अरे क्या धड़ा सिखवत होतो? तूने यार पानी का घड़ा है ना पूरा उल्टा कर दिया. साहेब आता करायचं काय? करने का क्या है अभी? डाल गड्डी में इसको, कर तक छोड़ते हैं उसको. उसके यहाँ रहने का सबूत है सब बिठा देना, वरना ये ट्रस्टी लोग जो है ना हमारी छुट्टी कर देंगे.